प्युअर फॅट असल्यामुळे त्याच्यात प्रोटीनचा कंपोनंटच नाहीये काही, आणि प्रोटीन नसल्यामुळे त्या A1, A2 किंवा त्या BCM7 पॉलिपेप्टाईडचाही काही संबंध नाहीयेत. त्यामुळे तूप म्हणजे A2 घी हा आय कॉल इट अ बिग स्कॅम, की म्हणजे इट्स ऑल द सेम. A1 असो की A2 असो, तूप हे तूप आहे. दुधातनं आलेलं त्याचं एक फायनल व्हेरी म्हणजे प्युअर ऑफ सॉर्ट्स, की म्हणजे प्युअर फॅट आहे तूप. त्यामुळे त्याच्यात त्या BCM7 पॉलिपेप्टाईडचा म्हणजे प्रोटीनचा कुठेही संबंध नाहीये. तर त्यामुळे उगीच आपण म्हणजे हल्ली A2 घी जर बघितलं ते 4 टाइम्स 5 टाइम्स जास्त महाग असतं रेग्युलर तुपापेक्षा. तेवढे जास्त पैसे देऊन तुम्ही A2 घी, बिलोना घी असले काही प्रकार घ्यायची अजिबात गरज नाहीये. दूध वगैरे नाही चालत, मग त्यांना तूप, कारण लॅक्टोज इंटॉलरन्स असतो. तर लॅक्टोज इज अ काइंड ऑफ शुगर. ओके, तर ज्यांना दूध नाही चालत आहे किंवा दही नाही चालत आहे, पनीर नाही पचत आहे, पण त्यांना तूप पचू शकतं. कारण लाईक आय सेड, घी किंवा तूप जे आहे हे प्युअर फॅट आहे, त्याच्यात लॅक्टोज नाहीच आहे. बरोबर. ते इतकं उकळलेलं आहे की त्याच्यातनं हे जे सगळे प्रोटीन, शुगर असे जे असतात ते सगळे जळून गेलेले असतात किंवा कोॲग्युलेट होऊन खाली बसलेले असतात बेरी म्हणून, आणि वर जे राहतं ते नुसतं फॅट असतं. त्यामुळे लॅक्टोज इंटॉलरन्स जरी असला तरी तुम्ही तूप खाऊ शकता. नमस्कार, मी अमिता. मी गौरी. वेलकम टू तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण आरोग्य, आहार आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. मी गौरी तुमच्या मनातले काही कॉमन प्रश्न अमिता मॅमला विचारणार आहे. आणि मी न्यूट्रिशनिस्ट अमिता. मला आहार तज्ज्ञ, पोषण तज्ज्ञही म्हणतात. माझ्या 20 वर्षाच्या अनुभवावरून ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज सोप्या भाषेत देणार आहे. आज आपण माझा फेवरेट टॉपिक घेऊन आलो आहोत, तो म्हणजे तूप. मला तूप प्रचंड आवडतं. सो पहिला कॉमन प्रश्न म्हणजे तूप हेल्दी आहे का? तूप हेल्दी आहे ना, त्याच्यात अनहेल्दी असं काही नाहीये. पण लक्षात ठेवायची बाब म्हणजे की तूप हे एक फॅट आहे. म्हणजे तेलासारखंच तूप आपल्याला चरबी म्हणजे फॅट जे आहे ते देत असतं. आणि त्यामुळे जसं आपण तेल किंवा बटर हे कमी प्रमाणात खाऊ, तसंच तूप पण म्हणजे प्रमाणात खायचं असतं. कितीही आवडत असतं तुला तरी आपल्या त्यात म्हणजे तूप घालून वरून एक चमचा खा असं करायचं नसतं. सो इट नीड्स टू बी कन्झ्युम्ड इन अ सर्टन मॉडरेट लेवल. मग रोज खाल्लं तर चालतं का? हो, चालतं ना. रोज खाल्लं तर तूप चालतं. इनफॅक्ट आपण जे फॅट घेतो म्हणजे जे आपल्या रोजच्या ह्याच्यात डाएटमध्ये जे आपण ऑइल किंवा बटर किंवा जे असे स्निग्ध पदार्थ जे काही घेत असतो, तर त्याच्यात एक बॅलन्स असायला लागतो. द बॅलन्स इज की तुम्ही 2:1:1 असं तुमचं पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि सॅच्युरेटेड फॅट्स असं प्रमाण ठेवायला लागतं. तूप हे सॅच्युरेटेड फॅट्स मध्ये येतं, जस्ट लाईक बटर. बटर इज ऑल्सो सॅच्युरेटेड फॅट. कोकोनट ऑइल इज ऑल्सो सॅच्युरेटेड फॅट, मोस्ट ऑफ इट. ओके, त्यामुळे तुम्ही जर आता एक चमचा म्हणजे टोटल जर मला टिपिकली जर आपण बघितलं तर एका व्यक्तीला दिवसभरातलं 25 ते 30 ग्रॅम ऍडेड फॅट म्हणजे वरून तुम्ही जे फॅट खाणार आहात तर त्याचं म्हणजे तेवढं प्रमाणात तुम्ही खायचं असतं. तर जर मी 5 चमचे, सो दॅट इज 5 ग्रॅम इज 1 टीस्पून, तर 5 चमचे जर मी फॅट खाते दिवसभरातनं, तर त्याच्यातला 1 किंवा 1.5 चमचा तुपाचा असू शकतो. ज्याचा अर्थ हा झाला की म्हणजे तू सकाळी जर वरण भात खाते तर त्यावर तूप, आणि संध्याकाळी जर पोळी खाते तर त्यावर अजून 1 चमचा तूप नाही घेऊ शकत. ओके. आणि मग तुपाने पण वजन वाढतं का? हो, अर्थात. कारण सगळं जसं फॅट तुम्ही जास्त जर खाल्लं, फॅट जे आहे म्हणजे आय कीप ऑन सेइंग फॅट, कारण घी, तूप इज अ टाइप ऑफ फॅट. हे आपल्या शरीरात द मॅक्रोन्यूट्रिएंट्स जे असतात की नाही आपले, म्हणजे कार्ब्स, प्रोटीन्स, फॅट, तर घी इज अ प्युअर फॅट. ते आपल्याला अदर दॅन
फॅटी ऍसिड्स त्याच्यातनं आपल्याला अजून काहीही मिळत नसतं. सो टू सम एक्सटेंट थोड्याफार प्रमाणात आपल्याला व्हिटॅमिन ए वगैरे असं मिळतं, पण ते अगदी थोडं, नॉट सिग्निफिकंट असं. त्यामुळे मला व्हिटॅमिन ए किंवा D3 मिळतं तुपातून म्हणून मी तूप खाते वगैरे, दॅट मेक्स नो सेन्स. त्यापेक्षा अंड खा असं, किंवा उन्हात ठेवून मशरूम्स खा असं. सो एनिवे, सो तुपातनं आपल्याला फॅट मिळतं आणि इट्स द रिचेस्ट सोर्स ऑफ कॅलरीज ऑफ ऑल द 3 मॅक्रोज. त्यामुळे आपल्याला 1 ग्राम तुपातनं 9 कॅलरी मिळत असतात. दॅट इज हायेस्ट. ओके, म्हणजे तुला 1 चमचा तुपात नाही, आणि 1 चमचा तो खायचा चमचा नाही, टीस्पून. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कारण खायच्या चमच्याने जर तुम्ही तूप घ्यायला लागलात, अमिता म्हणाली 1 चमचा, मी 1 चमचा खातेय, आणि प्लस ते जर घट्ट तूप असेल, कारण घट्ट तूप नॉर्मली सगळ्यांना असं छान रवाळ तूप आवडतं, तर ते घट्ट तूप जर घेतलं, म्हणजे वितळलेलं तूप घेतलं पाहिजे. द मेजर इज फॉर लिक्विड घी असं, कारण घट्ट्याचं आपण वितळवलं की ते अजून पसरतं ना छानपैकी, पोळीभर होतं. सो 1 चमचा जे तुम्ही घेता त्यातनं 9 कॅलरी जेव्हा मिळतात, आणि एवढ्या हायेस्ट जे एनर्जी सोर्स आहे, तर त्याचं जर तुम्ही बेफाम प्रमाणात जर खायला लागलात, म्हणजे त्याच्यावर जर तुम्ही त्याला लिमिट नाही केलं, किंवा जर किती आपण तूप खातोय याच्याकडे जर लक्ष नाही दिलं, तर तुमच्या नकळत तुमचं वजन वाढणार. आणि फक्त वजनच नाही, तुमचे ट्रायग्लिसराइड्स पण वाढू शकतात, तुमचं कोलेस्ट्रॉल, बिकॉज इट ऑल ऍड्स अप ना. म्हणजे एका रात्री तुमचं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड वाढत नाही. सो इट ऑल ऍड्स अप. तुम्ही डेली जर तुमचा इंटेक आहे तो जर जास्त असेल, तर मग you will by default become unhealthy, from your weight or from the cholesterol and triglyceride point of view. मग तेल आणि तूप ह्यात नक्की काय फरक आहे? आणि मग तूप खायचं की तेल, म्हणजे आहारात जास्त प्रमाण कशाचं असलं पाहिजे? तेलाचं. जसं मी सांगितलं की तुम्हाला प्युफा, म्युफा आणि साफा म्हणजे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, याचं हे 2:1:1 हे जर प्रमाण ठेवायचं असतं दिवसभरातलं, तर मग तुमचं जे प्युफा आहे, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आपल्या तेलातनं मिळतात, म्युफा पण तेलातनं मिळतात, तुपातून आपल्याला फक्त सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स मिळत असतात. तर त्यामुळे लाईक आय सेड, 5 चमचे जर आपण दिवसभरातला आपला अलावन्स आहे, दिस इज अ व्हेरी डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट टर्म, म्हणजे रेकमेंडेड डायटरी अलावन्सेस असं. तर 25 ग्रॅम जर तुमचा अलावन्स आहे, तर त्याच्यातनं फक्त 1.5 पार्ट्स एवढंच तुम्ही खाऊ शकता तूप जे आहे दिवसभरातलं असं. आणि बाकी जे आहे द फॅट शुड कम फ्रॉम, म्हणजे ऍडेड फॅट शुड कम फ्रॉम ऑइल. एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे आपल्याला सॅच्युरेटेड फॅट जे आहे ते फक्त हे तुपातनं ना बटरमधनं नसतं मिळत. आपण जर काही नॉनव्हेज खातोय, म्हणजे चिकन खाताय किंवा तुम्ही डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे चीज खाताय, पनीर खाताय, त्याही सगळ्यातनं आपल्याला सॅच्युरेटेड फॅटच मिळत असतं. तर त्यामुळे तेही एक लक्षात घ्यायचं गरजेचं आहे. दॅट इज वाय द ऍडेड फॅट रेकमेंडेशन्स आर सो लो ऑर लिमिटेड. आणि आपण जर असं पाहायला गेलं तर असं जर 4 लोकांचं तुमचं फॅमिली आहे, तर 4 लोकांसाठी जर तुम्ही एखादी भाजी करताय, तर ती 2 चमचे तेलात होऊ शकते खरी तर. आणि एनिवे तुम्हाला म्हणजे असं भाजी वेगळी आणि तेल वेगळं इज अनहेल्दी एनिवे. सेम फॉर तूप. म्हणजे तुम्ही जर तुम्ही भाज्यांना, खूप लोकांकडे पद्धत असते की सपोज डाळीला जी फोडणी देतात की दाल का तडका घी का लगता है असं, किंवा भाजी एखादी असते ती तुपात करतात, किंवा तूप जास्त पौष्टिक म्हणून ऑमलेट वगैरे तुपात करतात. तर असं काही नाहीये. म्हणजे तुम्ही तूप इज हेल्दीअर म्हणून ते जास्त खायला लागला तर तसं दॅट्स गोइंग टू बी हार्मफुल फॉर यू. आणि त्याने तुमचे सॅच्युरेटेड फॅट लेवल जसे आपले वाढतात, तसं आपलं म्हणजे त्याचं ते डिपॉझिशन ऑन युअर आर्टरीज जास्त पटकन होतं, आणि त्यामुळे तुमचे जे कार्डिओव्हास्क्युलर डिझीजेसची रिस्क असते ती वाढत जाते. आणि हे दिस इज ट्रू फॉर ऑल फॅट. म्हणजे तुपानी होतं, तेलानी नाही असं नाही, टोटल फॅटनी असा हा प्रॉब्लेम होतो की अति तुम्ही म्हणजे स्निग्ध पदार्थ जर खाल्ले तुमच्या डाएटमध्ये, तर तुम्हाला त्यांनी इट लीड्स यू टू अ रिस्क ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिझीजेस. बरं, मी खूप लोकांना म्हणजे कोमट पाण्यात सकाळी तूप, अनुषपोटी तूप टाकून पिताना पाहिले किंवा ऐकलंय बऱ्याचशा लोकांचं की माझी ही पद्धत आहे, मी असं करते. तर मग त्या मागचं नक्की कारण काय आहे? ओके, आता मल्टिपल रिझनसाठी हे केलं जातं. आपल्या आई वडिलांच्या जनरेशनमध्ये तेव्हा सगळे तूप खायचे, किंवा रात्री दुधात तूप घालून प्यायचे, किंवा सकाळी उठून
पाण्यात तूप घालून प्यायचे. ते म्हणजे की नंबर 2 तुम्हाला शी जी आहे ती सहज व्हावी म्हणून. कारण जे कॉन्स्टिपेटेड पण असतात ना लोक किंवा बाळांना पण वगैरे, असं मी सांगताना की त्यांना रात्री थोड्याशा कोमट दुधात किंवा थोडं पाण्यात असं घालून त्यांना थोडंसं तूप द्या प्यायला. म्हणजे मग तुम्हाला इट ऍक्ट्स ॲज अ ल्युब्रिकंट ऑफ सॉर्ट्स की तुम्हाला, कारण जे आपण आधी म्हणजे शेवटी खातो ना रात्री, सो आयडियली दिस इफ इट इज युज्ड फॉर कॉन्स्टिपेशन तर ते रात्री खाल्लं पाहिजे. कारण जे लास्ट खाल्लेलं असतं ते फर्स्ट निघतं बाहेर आपलं. ओके, तर इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग. हे कॉन्सेप्ट पॅपिलॉन नावाचं पुस्तक आहे त्याच्यात पण एक्सप्लेन केलेलं होतं की म्हणे कसं आपल्याला वाटतं की आपण जे खातोय आधी खातोय ते सगळ्यात आधी बाहेर निघेल ना, तर तसं नसतं. जे लास्ट खातो ना आपण ते आधी निघतं. त्यामुळे जर तुम्ही रात्री तूप आणि पाणी असं कोमट पाणी जर घेतलेलं असेल, कोमट का म्हणजे मग ते विरघळतं तूप आणि इट बिकम्स दॅट मच मोर इझिली मिसेबल इन द फूड. असं तर तसं जर घेतलेलं असेल तर सकाळी जेव्हा तुम्हाला शी लागते तर तेव्हा ते तुम्हाला सहजपणे होऊ शकते, त्रास न होता. कारण कॉन्स्टिपेशन खूप जास्त कॉमन आहे. हल्ली जे सुरू झालंय की तुम्ही तूप घीवाली म्हणजे सकाळी फॅट फर्स्ट किंवा तुम्ही सकाळी उठल्या 1 चमचा तूप आणि मग त्याच्यात ते बुलेट कॉफी करतात किंवा नुसतंच तूप वगैरे घेतात फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. ते फॅट फर्स्टचं जे कॉन्सेप्ट आहे त्यामुळे आता रिसर्च हे दाखवतं की, आणि व्हॉट इज द फॅट फर्स्ट कॉन्सेप्ट, की तुम्ही सकाळी जर तुम्ही तूप घेतलेलं असेल तर मग तुमचे नंतर जे काही तुम्ही खाताय तर त्याचे तुमचे ग्लुकोज स्पाइक जे असतात ते कमी होतात असं. बट दॅट इज लिमिटेड टिल ब्रेकफास्ट ओनली. म्हणजे असं नाही होत की तुम्ही ते सकाळी तूप खाल्लं आणि मग तुमच्या सगळ्याच दिवसभर तुमचे ग्लुकोज स्पाइक्स कमी होणार आहेत इररिस्पेक्टिव्ह ऑफ डाएट. तुम्ही काय खाताय त्याचं त्यांनी काय नाही. म्हणजे मी पिझ्झा खाल्ला तरी मला प्रोटेक्टेड आहे असं काही कवच वगैरे काही नसतं ते की नाही. म्हणजे तुम्ही असं इन्शुरन्स आय हॅव हॅड इन घी इन द मॉर्निंग, आता काहीच होणार आय एम इन्शुअर्ड फ्रॉम अवर कॅलरीज, असं काही होत नाही. तुम्ही जेव्हा सकाळी म्हणजे ते तूप जर घेतलं तर तुमचे ब्रेकफास्टचे जे कॅलरीज असतात म्हणजे जे तुमचे शुगर स्पाइक होणार आहे ब्रेकफास्ट करून त्या थोड्या कमी होतात. डज इट हेल्प यू टू से बॅलन्स युअर हॉर्मोन्स? कारण हल्ली इंस्टाग्रामवर वगैरे पण मी बघते PCOS साठीचे पण क्लेम्स असतात ना, हॉर्मोन बॅलन्स करायला तूप घ्या वगैरे असे असतात. डज इट हेल्प यू टू डू दॅट? नो. द आन्सर इज ॲब्सोल्युटली नो. कारण त्याच्यात असं काहीही नाहीये. म्हणजे तुम्ही त्या तूप जे घेताय तर ते काही तुमचं प्रोजेस्ट्रॉन नाहीये की तुम्ही सकाळी प्रोजेस्ट्रॉन घेतलंय. म्हणजे इट्स नॉट लाईक टेकिंग अ प्रोजेस्ट्रॉन सप्लिमेंट, एनी हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी सारखा काही नसतं प्रकार तो. सो तुम्ही ते तूप घेऊन मग तुमचं सडनली हॉर्मोन बॅलन्स होणार किंवा असं काही होत नाही. आणि वेन दे कम्पेअर्ड की पीपल हु हॅड टेकन से फॅट इन द मॉर्निंग आणि मग डाएट सगळं सेम ठेवलं वर्सेस पीपल हु हॅड नॉट डन एनी सच थिंग, तर त्यांचे जे आउटकम्स होते म्हणजे वजन किंवा ब्लड शुगर वगैरे सगळं सिमिलरच राहिलं. त्यामुळे इट्स नॉट अ सायंटिफिकली प्रोव्हन थिंग. नो. ओके. हे पण खूप ऐकायला मिळतं की म्हशीच्या तुपाने वजन वाढतं पण मग गाईचं तूप याने फॅट बर्न होतो. हे खरं आहे का? हे ना सगळे मार्केटिंगचे गिमिक्स आहेत. आता हल्ली गाईचं तूप तुम्हाला जास्त विकायचंय किंवा कितीतरी नवीन काऊ घी कंपनी झाल्यात ना, म्हणजे गीर काऊ आणि A1A2चं पण आहे एक प्रकार, ते पण सांगते. पण तसं ते इट्स ऑल अ मार्केटिंग गिमिक. कुठल्याही तुपाने म्हणजे असं नाही, इट्स घी एंड ऑफ द डे. म्हणजे तुम्ही इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट सोर्स इट हॅज कम फ्रॉम त्याचं जे कंपोजिशन आहे ते सेमच राहतं. त्यामुळे आणि असं मला एकाने इंस्टाग्रामवर प्रश्न विचारला होता की पण जर ते गाईच्या दुधातनं बनलेलं असेल तर त्याच्यातनं काहीतरी असा हिडन गुण वगैरे काही त्याच्यात नाही का राहत? तर तसं काही नसतं. काही हिडन गुण वगैरे काही राहत नाही किंवा त्याने असं इंटरनलाइज मॅजिकल वगैरे काही असलं काही नसतं. तूप हे तूपच असतं, म्हशीचं असो की गाईचं असो. आणि त्याच्यातलं इव्हन फॅटी ऍसिड कंपोजिशन, त्याची फॅटी ऍसिड प्रोफाईल पण सेमच आहे दोन्हीची. त्यामुळे तुम्हाला काही त्याच्यातनं वेगळे बेनिफिट्स असे मिळत नाहीत किंवा काही एकाने वजन वाढतंय ना दुसऱ्याने तुमचं फॅट बनवतंय असंही होत नाही. दोन्हीही अति तुम्ही खाल्लं तर त्यांनी वजनच वाढू शकतं तुमचं. जसं तुम्ही मेन्शन केलं A2, A1 घी, ते नक्की काय? A1 आणि A2 हे दुधाचे प्रकार आहेत. आपल्याकडे एक जे म्हशीचं असतं ते तर सगळं A2च असतं. A2 म्हणजे काय की जे जर्सी गाई आहेत, हायब्रिड गाई आहेत, तर ते त्याच्यातनं दूध जे येतं ते A1, त्याच्यात एक छोटं प्रोटीन असतं. A1, A2 हे त्याच्यात BCM7 नावाचं पॉलिपेप्टाईड असतं एक छोटं.
तर जे A2 मिल्क मध्ये नाहीये A1 मध्ये असतं. तर म्हणून मग असा एक प्रयोग झाला होता न्यूझीलंडमध्ये, व्हेरी स्मॉल स्केल एक्सपेरिमेंट, की ज्याच्यात त्यांनी बघितलं की जर तुम्ही A1 दूध देताय तर त्यांना डायबिटीजचं प्रमाण त्या उंदरांवर रॅट एक्सपेरिमेंट होती, तर ते त्यांचं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतंय. आणि जर A2 मिल्क दिलं तर त्यांचं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत नाहीये. दॅट बिकेम अ मार्केटिंग गिमिक. आणि मग त्याच्यानी एकदम न्यूझीलंड पासून सुरुवात झाली सगळीकडे A2 मिल्क, कारण तिथे सगळ्या त्या जर्सी काऊज वगैरे असं होता प्रकार. इव्हन यू कम टू इंडिया, आपल्याकडे मेजॉरिटी दूध जे आहे ते कोऑपरेटिव्ह सिस्टम मधनं आलेलं आहे. ते असे हायब्रिड गाईचं खूप कमी आहे प्रमाण. आणि म्हशीचं दूध जे असतं ते पूर्णपणे A2च आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हशीचं दूध पिताय तर यू आर ऑलरेडी ड्रिंकिंग A2 मिल्क, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहेत. गाईच्या ह्याच्यात पण म्हणजे A1 A2 चे प्रकार जे आहेत, तर त्याच्यात पण इफ यू कम्पेअर इट विथ घी, तुपाचं जेव्हा आपण बघतो तर हे BCM7 नावाचं पॉलीपेप्टाइड आहे, हे प्रोटीन आहे. तूप बनताय कसं? तूप म्हणजे तुम्ही त्या साईला विरजून त्याला तुम्ही उकळताय, दॅट इज हाऊ यू आर मेकिंग घी, राईट. तुपाची जी बेरी असते त्याच्यात ते जे सगळे प्रोटीन असतात ते कोॲग्युलेट होऊन गेलेले असतात. जेव्हा आपण त्याला गाळून घेतो त्या तुपाला वरनं, तर तेव्हा ते त्याच्यातले प्रोटीन त्याच्यात काहीच नसतं. घी इज अ प्युअर फॅट. प्युअर फॅट असल्यामुळे त्याच्यात प्रोटीनचा कंपोनेंटच नाहीये काही, आणि प्रोटीन नसल्यामुळे त्या A1 A2 किंवा त्या BCM7 पॉलीपेप्टाइडचाही काही संबंध नाहीये. त्यामुळे तूप म्हणजे A2 घी हा आय कॉल इट अ बिग स्कॅम, की म्हणजे इट्स ऑल द सेम. A1 असो की A2 असो, तूप हे तूप आहे. दुधातनं आलेलं त्याचं एक फायनल प्युअर ऑफ सॉर्ट्स, की म्हणजे प्युअर फॅट आहे तूप. त्यामुळे त्याच्यात त्या BCM7 पॉलीपेप्टाइडचा म्हणजे प्रोटीनचा कुठेही संबंध नाहीये. तर त्यामुळे उगीच आपण म्हणजे हल्ली A2 घी जर बघितलं ते 4 टाइम्स 5 टाइम्स जास्त महाग असतं रेग्युलर तुपापेक्षा. तेवढे जास्त पैसे देऊन तुम्ही A2 घी, बिलोना घी असले काही प्रकार घ्यायची अजिबात गरज नाहीये. तुमच्याकडे खूप पैसे आहेत, तुम्हाला ते असं टेबलावर ठेवायचे की आम्ही A2 घीच वापरतो, तर तसं करायचं तर करा, शुअर. म्हणजे बी माय गेस्ट, तुमचे पैसे तुम्ही करा खर्च. पण A2 घी जरी असलं ते, आणि किंवा असं तुम्ही एवढे पैसे मोजून दिलेलं घी आहे त्यामुळे ते पाण्यासारखं 0 कॅलरी आहे असं अजिबात नाहीये. कॅलरीज पण सेम राहतात, त्याचा इम्पॅक्ट जो आहे तुमच्या हार्टवरचा तोही सेम राहतो. त्यामुळे A2 घी म्हणल्यावर मग मी ते 5 चमचे खाऊ शकते, आणि A1 किंवा म्हशीचं तुपे म्हणल्यावर मी ते 1 चमचा खाऊ शकते असं अजिबात नाहीये. बोथ नीड टू बी इटन इन द सेम मॉडरेट क्वांटिटी ओनली. आजकालच्या बिझी लाईफमुळे लोकांना म्हणजे वेळ मिळत नाही, त्यामुळे लोक घरी तूपही कढवू शकत नाही, मग ते पॅकेटचं तूप आणतात. पण मग आधीच्या काळात आपण घरीच कढवलेलं तूप खायचो. पण कसं आहे, मग पॅकेट मधलं तूप खाल्लं तर चालतं का, की घरी कढवलेलं जास्त चांगलं, नक्की काय? ग्रेट क्वेश्चन. बघ, पॅकेटचं तूप जे असतं ना त्याच्यात व्हॉट इज इम्पॉर्टंट इज टू चेक की हल्ली कमर्शियली मॅन्युफॅक्चर्ड जे तूप असतं तर त्याला ते म्हणजे त्याच्यात एक इम्पॉर्टंट स्टेप जो असतो तुपातला, की ज्याच्यामुळे तुमचं फॅटी ऍसिड प्रोफाईल जे असते, जे तुपात मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स पण असतात आणि सॅच्युरेटेड फॅट पण असतं, तर त्याचं जे एक युनिक फॅटी ऍसिड प्रोफाईल आहे ती तशी बनायला ते जे तुमची साय आहे, साईला विरजण घालणं, मग त्याला म्हणजे तुम्ही त्याला रवीनं हे जे त्याचं लोणी काढता किंवा व्हॉट एव्हर इंडस्ट्रियल प्रोसेस इज यूज्ड, विरजणाचा स्टेप जो आहे हा खूप महत्वाचा आहे. कमर्शियली मेड बरेच जे हल्ली असं सर्रास मिळणारं तूप असतं, आपल्याला ऍज अ ले पर्सन जर तुम्ही घरी कढवलेलं तूप खाल्लेलं आहे तर ते कमर्शियली मेड जे तूप आहे ते तुम्ही खाऊन बघा, त्याला घरच्यासारखी चव येते का नाही येते. इनव्हेरिएबली नसते येत. खूपच क्वचित तुम्हाला ते घरच्या चवीसारखं तूप विकत बाहेर मिळतं. ओके, तसं ते चव बघितली की त्याच्यावरनं पण कळतं, कारण ह्याला थोडासा एक स्लाइट आंबटपणा असतो, स्लाइट. ओके, आणि चव जरा वेगळी असते, जास्त नाटी फ्लेवर प्रोफाईल असते विरजलेल्या तुपाची. जेव्हा तुम्ही त्याला विरजत नाही त्या लोण्याला किंवा राधा त्या साईला, आणि मग त्याला तुम्ही डिरेक्टली उकळता, तेव्हा ते तूप नसतं, ते क्लॅरिफाईड बटर असतं. म्हणजे तुम्ही त्या लोण्याला तुम्ही उकळलं, त्याची बेरी जी होती ती काढली, पण त्याची फॅटी ऍसिड प्रोफाईल वेगळी आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस तूप. त्यामुळे तुम्ही एक तर खाऊन बघा, इज वन वे ऑफ डुईंग इट, किंवा त्याच्यावर मेथड त्यांनी लिहिलेली असते हल्ली, कारण ह्याचं अवेअरनेस आता वाढायला लागलंय. आणि ते बिलोना तूप वगैरे म्हणून पण प्रकार जे मिळतात, तर त्याच्यात मग दे क्लेम की मग आम्ही असं पूर्ण त्याला विरजून वगैरे असं केलेलं असतं.
तर त्यामुळे यू कॅन रीड ऑन द लेबल, रीड ऑन द पॅक. अनदर मेथड इज की म्हणजे ही मी स्वतः करते घरी ॲट टाइम्स, की जी लोकल डेअरी असते, आता इथे घरी तेवढं दुधाचंही कन्झम्पशन नाहीये, तर त्यामुळे ती आधीसारखं म्हणजे माझा मुलगा लहान असताना जसं तूप व्हायचं तसं आता बनत नाही, बिकॉज द कन्झम्पशन ऑफ मिल्क हॅज रिड्युस्ड. मग आता तो पण असं काही एवढं दूध वगैरे पित नाही. देन व्हॉट वी डू इज, और रादर व्हॉट आय डू इज, की जवळपासची जी डेअरी आहे लोकल डेअरी, तर तिथून मी लोणी घेऊन येते. ते लोणी जर म्हणजे घरच्या लोण्यासारखं लागणार जे लोणी असतं, ज्याला थोडासा आंबटपणा असतो, तर ते माहितीये की त्याला ते विरजून ते लोणी केलेलं असं. मक्खन, सफेद मक्खन, त्या मक्खनमध्ये पण 2 प्रकार आहेत. म्हणजे ते पण चव घेऊन बघा ते थोडंसं आंबट लागतंय की नाही. जस्ट बिकॉज इट्स लेबल्ड मक्खन डज नॉट मेक इट मक्खन किंवा लोणी असं. सो ते लोणी नसतं सगळं एव्हरीथिंग. सो दॅट इज इम्पॉर्टंट टू चेक असं. मग ते आणून मग ते मी कढवते घरी. आणि मी ते घरी का कढवते, कारण मला ते असं जरा खरपूस, त्याला जी चव असते तशी आवडते आम्हाला. विकतच्या ह्याच्यात तेवढं त्यांनी त्याला उकळलेलं नसतं, कारण मग त्याचं तेवढं थोडंसं पाणी जर राहत असेल तर तितकंच त्याचं वजन थोडं वाढतं. तर त्यामुळे बाहेरचं तूप जे असतं ते थोडंसं पांढरट असतं. घरी आपण केलेलं असतं ते थोडंसं ब्राऊन वर जातं बघ, लाईट, यु नो, इट्स डीपर इन कलर. असं पूर्ण असं पांढरं फट्ट असं नसतं, पांढरं असं म्हणजे घरी केलेलं. बरोबर. इट्स अ लिटल मोर लाईक तू जर शर्ट घातलाय ना तशा रंगाचं असतं. तर तसं जर असेल तर दॅट इज द फ्लेवर प्रोफाईल दॅट यू लाईक. तर मग असं बाहेरचं तुम्ही लोणी आणून कढवू शकता. दॅट इज व्हॉट आय. ग्रेट आयडिया. हे जे डालडा हा जो प्रकार आहे ते आणि आपलं तूप हे सारखंच असतं का? नाही, अजिबात नाही. डालडा म्हणजे वनस्पती म्हणजे काय, ते प्लांट बेस्ड वनस्पती त्याच्यातनं बनलेलं आहे. डालडा इज नथिंग बट व्हेजिटेबल ऑइल. त्यामुळे आपण बाहेर विकतचे जे प्रकार म्हणजे स्नॅक्स वगैरे आपण बघितले किंवा बिस्किट, ऑल ऑफ दोज रेडी टू ईट फूड्स जे असतात, तर त्याच्यात त्यांनी लिहिलेलं असतं रिफाईंड व्हेजिटेबल ऑइल. म्हणजे जरी शंकरपाळे वगैरे सारखा किंवा लाडू वगैरे असतात, तर त्याच्यात आयडियली वी वुड बी लाईक ह्याच्यात तूप जात असेल, पण ते तूप फ्लेवर घालतात खूप ठिकाणी. अनलेस इट स्टेटेड प्युअर घी असेल तर ते प्युअर घी असतं, पण नाही तर ते रिफाईंड व्हेजिटेबल ऑइल म्हणजे ते डालडा घातलेलं असतं त्याच्यात त्यांनी. आणि दॅट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम तूप. म्हणजे त्याच्यात तुम्ही लाईट व्हर्जन म्हणजे वनस्पती असतं ते. डालडा इज अ ब्रँड. तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे वनस्पती मिळतात. तर वनस्पती म्हणजे तूप नाही. वनस्पती हे प्लांट बेस्ड असतं, ऑइल मधनं बनतं. तूप जे आहे हे डेअरी बेस्ड आहे, हे आपलं लोण्यातनं बनतं. आणि त्याच्यात ट्रान्सफॅट्स बरेच असू शकण्याचं प्रमाण चान्सेस असतात वनस्पतीमध्ये. तुपात इफ मेड राईट, म्हणजे तुम्ही त्याला सारखं गरम करून परत मल्टिपल वेळा वापरत नसाल जर, तर तुपात ट्रान्सफॅट नसतात काही. अच्छा, मग या डालडामुळे पण तब्येतीवर काही परिणाम होऊ शकतो? हो, खूप ॲडव्हर्स इम्पॅक्ट होतो. म्हणजे तुम्हाला जेव्हा ट्रान्सफॅट असतात तुमच्या तेलात किंवा इन द वनस्पती, तर त्यांनी तुमची हार्ट हेल्थची रिस्क असते किंवा अथेरोस्क्लेरोसिस वगैरेची रिस्क जी असते, डायबिटीजची, ती सगळी खूप पटीनं वाढते. त्यामुळे दॅट इज बेस्ट अवॉइडेड असं. आणि तूप जे आहे इट कॅन बी अ पार्ट ऑफ युअर एव्हरीडे डाएट, पण प्रमाणात. जे लोक दूध पित नाही किंवा ज्यांना पचत नाही, चालत नाही, मग ह्या लोकांनी तूप खाल्लेलं चालतं का? दॅट्स अ व्हेरी नाईस क्वेश्चन. कारण ज्यांना दूध वगैरे नाही चालत, मग त्यांना तूप, कारण लॅक्टोज इंटॉलरन्स असतो, तर लॅक्टोज इज अ काइंड ऑफ शुगर. ज्यांना दूध नाही चालत आहे किंवा दही नाही चालत आहे, पनीर नाही पचते, पण त्यांना तूप पचू शकतं. कारण लाईक आय सेड, घी किंवा तूप जे आहे हे प्युअर फॅट आहे, त्याच्यात लॅक्टोज नाहीच आहे. ते इतकं उकळलेलं आहे की त्याच्यातनं हे जे सगळे प्रोटीन, शुगर असे जे असतात ते सगळे जळून गेलेले असतात किंवा कोॲग्युलेट होऊन खाली बसलेले असतात बेरी म्हणून, आणि वर जे राहतं ते नुसतं फॅट असतं. त्यामुळे लॅक्टोज इंटॉलरन्स जरी असला तरी तुम्ही तूप खाऊ शकता. बरं झालं, तुम्ही खूप मोठा प्रश्न क्लिअर केला लोकांच्या मनातला. आणि आपण असं बरेचदा ऐकलंय की तेलामुळे पिंपल्स येतात, मग तसं तुपामुळे होऊ शकतं का? आता हे ना, याच्यामुळे पिंपल्स येतात वगैरे हा जो प्रकार आहे, सो एसेंशियली तुमचं जेव्हा डाएट इम्बॅलन्स असेल फॉर मॅक्रोज, प्रोटीन, कार्ब्स, फॅटचा जेव्हा इम्बॅलन्स असतो किंवा तुमचं डायजेशन गडबड असतं, तेव्हा तुम्हाला पिंपल्स किंवा असे स्किनवर इश्यूज येतात. तुमचं पोट जर नीट नसेल तर तुम्हाला चेहऱ्यावर काय ते उठणार आहे, म्हणजे इट कॅन इव्हन बी लाईक अ रॅश ऑफ सॉर्ट्स किंवा व्हॉट एव्हर. तर जर तुम्हाला तेलकट खाऊन तुमचं जे
डायजेशन खराब होतं, तर तसंच तुपकट खाऊन पण तुमचं डायजेशन खराब होऊ शकतं. म्हणजे असं स्पेसिफिकली कोणाला असं म्हणता नाही येणार की तूप खायला अभि तूने घी खाया तुझे पिंपल आएगा, असं नसतं. पण ओव्हरऑल जर आपला कॅलरिक बॅलन्स नीट नसेल, की तुम्ही अति कॅलरीज खाताय एका दिवसातनं, किंवा तुमचं ओव्हरऑल हेल्दी जर नाहीये डाएट, तर देन येस इट कॅन लीड यू टू गेटिंग एनी काइंड ऑफ स्किन इश्यूज. तर तुपाबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा, किंवा tassamarathi@gmail.com वर पण तुम्ही आम्हाला ईमेल पाठवू शकता. आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर जरूर करा. हे सगळे जे व्हिडिओज आहेत त्याचे रील्स इंस्टाग्रामवर पण अवेलेबल आहेत. तुम्ही मला इंस्टाग्रामवर @अमिता गद्रे या हँडलवर पण नक्की फॉलो करा, कारण तिथे पण खूप मिथबस्टिंग होत असतं. आणि असाच आमचे जे सगळे व्हिडिओ आहेत त्याला लाईक करत राहा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.